इतिहास 7वी, विषय सामाजिक शास्त्र, घटक नैसर्गिक प्रदेश. अध्ययन निष्पत्ती 07.73G.11 हवामान आणि जीवन यांच्यातील आंतरसंबंध वेगवेगळ्या हवामान, प्रदेश व त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन यामधील परस्पर संबंध सांगतो. पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. ही भिन्नता प्रामुख्याने त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. भूस्वरूपे, हवामान, मृदा या 3 घटकातील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो. पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणीजीवन यात साधर्म्य आढळते. अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती व प्राणीजीवन यामध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे काही प्रदेशांचा वेगळेपणा प्रकर्षाने लक्षात येतो. हे प्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात. पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो. आपण काही नैसर्गिक प्रदेशांची माहिती अभ्यासणार आहोत. टुंड्रा प्रदेश सुमारे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान हा प्रदेश विस्तारला आहे. ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप, उत्तर आशिया या भागाला टुंड्रा प्रदेश असे म्हणतात. या प्रदेशात तापमान सरासरी 10°C असते. हिवाळ्यातील तापमान सुमारे उणे 20°C ते उणे 30°C एवढे असते. सरासरी पर्जन्य 25 मिमी ते 300 मिमी असते. हवामान अतिशय थंड असते. या प्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती जसे खुरटी झुडपे, खुरटे गवत, शेवाळ, दगडफूल इत्यादी आढळतात. कॅरेबू, रेनडियर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे, वॉलरस इत्यादी प्राणी आढळतात. या भागात मऊ व दाट केस असलेले प्राणी प्रामुख्याने आढळतात. या प्रदेशात एस्किमो जमातीचे लोक राहतात. त्यांची लोकसंख्या अतिशय विरळ आहे. शिकार करणे आणि मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. एस्किमो लोक कातड्याचे तंबू तयार करून त्यात राहतात. त्याला ट्यूपिक असे म्हणतात. तर बर्फाच्या घराला इग्लू असे म्हणतात. यापुढील प्रदेश तैगा प्रदेश सुमारे 55° उत्तर ते 65° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग, युरेशियाचा भाग तैगा प्रदेश म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 15°C ते 20°C इतके असते. तर हिवाळ्यातील तापमान 0°पेक्षाही कमी असते. पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिमी असते. उन्हाळ्यात पाऊस तर हिवाळ्यात हिमवृष्टी होते. तैगा प्रदेशामध्ये सूचीपर्णी वने आढळतात. या झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. फर, पाईन, रेडवूड या प्रकारचे वृक्ष इथे आढळतात. या झाडांचे लाकूड मऊ व हलके असते. अंगावर दाट व मऊ केस असलेले प्राणी या भागात आढळतात. अस्वले, सिल्वर फॉक्स, कॅरेबू, एल्क, आर्मिन इत्यादी प्राणी आढळतात. तैगा प्रदेशामध्ये लोकांचा प्रमुख व्यवसाय लाकूड तोड
व प्राण्यांची शिकार करणे हा आहे. येथे शेती फार कमी प्रमाणात आहे आणि लोकसंख्याही कमी प्रमाणात आढळते. पुढील नैसर्गिक प्रदेश गवताळ प्रदेश. 30° ते 55° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भाग गवताळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. युरेशियातील स्टेप्स, दक्षिण आफ्रिकेतील व्हेल्ड, दक्षिण अमेरिकेतील पम्पास, उत्तर अमेरिकेतील प्रेरी व ऑस्ट्रेलियातील डाऊन्स हा भाग गवताळ प्रदेश समजला जातो. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 27°C तर हिवाळ्यातील तापमान 0°C पेक्षा कमी असते. पाऊस सरासरी 400 ते 600 मिलीमीटर एवढा असतो. या भागात बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो. या प्रदेशात गवताची विस्तीर्ण कुरणे दिसतात. येथे कमी उंचीचे व झुपक्यांनी वाढणारे गवत असते. थंडीमुळे हिवाळ्यात गवत नष्ट होते. या प्रदेशात एल्डर, पॉप्लर इत्यादी प्रकारची झाडे आढळतात. हरणे, घोडे, कांगारू, डिंगू इत्यादी प्राणी, तर पाळीव प्राण्यांमध्ये शेळ्या, मेंढ्या, गायी, गाढव इत्यादी आढळतात. येथील लोकांचा पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. पूर्वी किर्गिज लोक एका ठिकाणावरून दुसरीकडे भटकत असत आणि कातड्याच्या तंबूत म्हणजे युर्टमध्ये राहत असत. दरम्यानच्या काळात किर्गिज लोक भटकत नाहीत आणि पक्क्या घरात राहतात, गव्हाची शेती करतात. अशा प्रकारे आपण टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश या नैसर्गिक प्रदेशातील स्थान, हवामान, वनस्पती, प्राणी व मानवी जीवनाविषयी माहिती घेतली.